आपट्याची पाने विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवशी एकमेकांना का वाटतात याबद्दलची एक कथा माझ्या वाचनात आलेली आहे. तीच कथा तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून मी आज तुम्हाला ती कथा सांगणार आहे. नमस्कार. भक्तिमय विद्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पूर्वी पैठण नगरात देवदत्त राहत होता. त्याला कौत्स नावाचा मुलगा होता. कौत्स लहानपणापासून विद्वान, जिज्ञासू, अभ्यासू वृत्तीचा होता. विद्या मिळवण्याची त्याला फार तळमळ होती. एके दिवशी दख्खनी ब्रह्माकुमारांचा एक जथा भडोच येथे चालला होता. संध्याकाळ होताच तो जथा पैठण गावी थांबला. त्यांनी गोदावरीत स्नान करून संध्या केली. 3 दगड मांडून स्वयंपाक केला. कौतुकाने कौत्स त्यांचे निरीक्षण करत होता. हे बालवीर भडोचला वरतंतू ऋषीकडे विद्यार्जनासाठी चाललेले आहेत हे कौत्साला समजताच आनंदाने घरी आला. भडोच येथे विद्याग्रहण करण्याची वडिलांजवळ परवानगी मागितली. कौत्साला साश्रू नयनांनी त्यांनी निरोप दिला. कौत्स वरतंतूच्या आश्रमात आला. कौत्साची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, एकाग्रता पाहून वरतंतू ऋषींचा तो लाडका शिष्य बनला. त्यांनी 14 विद्या सर्वांना शिकविल्या. इतर शिष्य गुरूंचा आशीर्वाद घेऊन स्वगृही गेले. पण कौत्साला गुरु ऋणातून मुक्त होण्यासाठी गुरुदक्षिणा द्यावयाची होती. गुरूंना तसं बोलूनही दाखविले. गुरु म्हणाले, गुरुदक्षिणा कसली देतोस? गावोगावी जा, घराघरात ज्ञानदीप लाव. हा ज्ञानयज्ञ म्हणजेच गुरुदक्षिणा समज. कौत्स आणि गुरु यांच्यात प्रेमस्वरूप झगडा चाललेला पाहून गुरुपत्नी थट्टेने म्हणाली, तुझा आग्रहच असेल तर हे कौत्सा, तुला गुरूंनी 14 विद्या शिकविल्या म्हणून 14 कोट सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दे. कौत्साचा चेहरा गंभीर झाला. हे पाहून गुरुपत्नी म्हणाली, कर्तव्यापेक्षा प्रेमाने तू आमची सेवा केलीस, हीच गुरुदक्षिणा. निसंकोच मनाने घरी जा. कौत्साने गुरुदक्षिणा देण्याचा निश्चयच केला. भारतवर्षात फक्त रघुराजाच दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. त्याने नुकताच विश्वजित यज्ञ करून आपली अगणित संपत्ती दान करून टाकली होती. तो निष्कांचन झाला होता. रघुराजाची दानशूरपणाची कीर्ती ऐकून कौत्स अयोध्येत आला. सर्व लोक दानशूर रघुराजाची स्तुती करत होते. हे ऐकले होते. त्याच्या मनात आले, रघुराजा सुवर्ण मुद्रा देणार. रघुराजाच्या राजवाड्यात कौत्स गेला. राजाने त्याचा सत्कार केला. पाणी, फळे मातीच्या पात्रातून दिली. कौत्स बुचकळ्यात पडला. चक्रवर्ती, राजाच्या महालात मातीची भांडी कशी? कौत्साने विचारले. राजप्रासादात मातीची भांडी कशी? प्रधान म्हणाले, यज्ञात सर्वस्वाचे दान राजाने केले. कौत्साचा चेहरा खाडकन उतरला. कौत्साच्या डोळ्यातील निराशा राजाने ओळखली. राजा म्हणाला, माझ्याजवळ धन नसेल पण मी शौर्याचा त्याग केला नाही. आपण काहीही मागा, मला अशक्य असे काहीच नाही. कौत्स म्हणाला, मला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्यात. राजा म्हणाला, 14 कोटीच काय, 1400 कोटी सुवर्ण मुद्रा देतो. नगारे वाजले, शंख, तुताऱ्या, रणशिंगे वाजली. रघुराजाने इंद्रावर स्वारी करण्याचा निश्चय करून इंद्राचा खजिना जिंकावयाचे ठरविले. राजाचा हा मनोदय इंद्राला समजतात त्याला चिंता वाटू लागली. राजा इंद्रपद प्राप्त करून घेईल म्हणून 14 कोटी मुद्रा देण्याचे इंद्राने ठरविले. खजिनदार कुबेराला सांगितले, 14 कोटी सुवर्ण मुद्रा रघुराजाला दे. कुबेराला मुद्रा मोजायचा कंटाळा आला. शिवाय इंद्रसभेत मेनकेचे नृत्यगान पाहण्यासाठी जावयाचे होते. त्या रात्री अयोध्या नगरीच्या बाहेर कुबेराने सुवर्ण मुद्रा न मोजताच अक्षरशः मुद्रांचा पाऊसच पाडला आणि लगबगीने इंद्रसभेत आला. सकाळी अयोध्येतील लोक चकित झाले. आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली सुवर्ण मुद्रांचा ढीग पडलेला दिसला. रघुराजाला लोकांनी सांगताच हत्ती उंटावरून मुद्रा आणून कौत्साला दान केल्या. कौत्साने वरंत ऋषींना सुवर्ण मुद्रांची गुरुदक्षिणा दिली. गुरुने 14 कोटी मुद्रा मोजून घेतल्या. शिल्लक राहिलेल्या मुद्रा कौत्साला दिल्या. निर्लोभ कौत्साने रघुराजाला मुद्रा परत दिल्या. दानात दिलेल्या मुद्रा राजा परत घेईना म्हणून शमी आणि आपट्याच्या झाडाखाली नेऊन ठेवल्या. नगरवासियांना त्या मुद्रा आपसात सर्वांना वाटल्या.
आपटा आणि शमी वृक्षाच्या औदार्यामुळे सुवर्णमुद्रा मिळाल्या असाच सर्वांचा समज झाला. दुसऱ्या दिवशी सर्व लोक आपट्याच्या झाडाजवळ गेले, पण सुवर्णमुद्रा दिसल्या नाहीत. परंतु रिकाम्या हाताने घरी परत कसं जायचं म्हणून आपट्याची पाने तोडून आणली, एकमेकांना सोनं म्हणून वाटली. त्या दिवसापासून आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना द्यावयाची प्रथा पडली. धन्यवाद.